शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहुयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। कापड बाजार, घास गल्ली, मोची गल्लीतील अतिक्रमण तातडीने हटविण्यासाठी अहिल्यानगर हिंदू समाजाच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात आला। अतिक्रमण हटवण्याबाबत हिंदू समाजाच्या वतीने महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले आहे। अहिल्यानगर मधील कापड बाजार, गंज बाजार, घास गल्ली आणि मोची गल्ली या ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमणे करून दुकाने थाटली आहेत। फेरीवाल्यांनी दुकाने थाटल्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत आहे। यामुळे अनेक वेळा कायदा व सुव्यवस्थेचा आणि महिलांची छेडछाडीची घटना घडत आहे। दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न प्रशासनातर्फे राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत येथील अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर शहरातील दूध विक्री करणाऱ्या 8 डेअरींवर छापेमारी केली आहे। कारवाईत दुधाचे 19 सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत। या नमुन्यांची तपासणी केली जाणार असून यात भेसळ आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे। तपासणीअंती यामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधित डेअरी मालकाविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे येथील अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। नगर अर्बन बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट विजय मर्दा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा न्यायाधीश M.H. शेख यांनी आज फेटाळून लावला। मर्दा यांनी जे काही अहवाल बँकेमध्ये सादर केले ते खोटे असून त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा उद्योग केला आहे। ही बाब बँकेच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे। 2 कंपन्यांमध्ये यांची भागीदारी आहे। कोट्यावधी रुपयांची उलाढाल हा या माध्यमातून झालेला आहे। त्यामुळे मर्दा यांना नेमके किती रुपये मिळाले हे सुद्धा आता पाहावे लागणार आहे। त्याचा तपास करावा लागणार आहे असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला। व्यंकटेश डेव्हलपर्स व सम्यक ट्रेडर्स या 2 ठिकाणी मर्दा यांची भागीदारी आहे हे पुराव्यांशी सिद्ध झाले आहे। अहिल्यानगर शहरातील तारकपूर भागात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीमध्ये गळती होऊन 3 गल्लींमध्ये पाणी साचले आहे। यामुळे घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांना रोज पाणी बाहेर काढण्याचे कष्ट करावे लागत आहे। घराच्या आतील भागात पाणी घुसल्याने नागरिकांची मालमत्ता देखील नष्ट झाली आहे। नगरसेवक योगीराज गाडे यांनी नागरिकांच्या तक्रारीवर त्वरित प्रतिक्रिया दिली। त्यांनी स्वतः तारकपूर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। या प्रकरणावर त्वरित लक्ष देण्याचे निर्देश महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले आहे आणि नागरिकांची समस्या लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासनही दिले आहे। महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली असून आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी 31 जानेवारीपर्यंत 100% शास्ती माफी जाहीर केली आहे। त्या पार्श्वभूमीवर उपायुक्त वैशाली शिंदे यांनी महापालिकेच्या मार्केट विभागाच्या वतीने सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील 1 ते 26 गाळाधारकांना भाडे भरण्याचे सांगितले। त्यानुसार सर्व गाळाधारकांनी 11,50,000चा वसुली कर भरत उर्वरित भाडे 31 मार्च पर्यंत भरण्याचे आदेश दिले। तरी नगरकरांनी शास्ती माफी लाभ घेऊन आपला कर भरावा व महापालिकेला सहकार्य करावे, अन्यथा कर न भरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा उपायुक्त वैशाली शिंदे यांनी दिला आहे। शहराची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।